नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. L&T नागोठणे गृहनिर्माण प्रकल्पाची सुरक्षा यंत्रणा कमजोर. सुरक्षा रक्षकाच्याच मदतीनं चोरीचा मोठा प्लॅन. कोका कोला कंपनीच्या भूमिपूजनासाठी 30 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री खेडमध्ये. कार्यक्रमाच्या तयारीला जोरदार सुरुवात. मराठा ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम केलं जातंय. खासदार विनायक राऊत यांचा थेट आरोप. आणि KPL सीझन 2 उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न. कोकण स्पोर्ट्स असोसिएशन खेडच्या मैदानाचे करण्यात आले उद्घाटन. पाहुयात सविस्तर वृत्त. रिलायन्स नागोठणे कंपनी अंतर्गत L&T मार्फत निर्माण होत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्प नेहमीच यानं त्या कारणानं चर्चेत राहिलाय. प्रारंभी स्थानिकांच्या रोजगाराच्या संधीला घेऊन वाद, पुढे रस्त्यावर होणाऱ्या चिखलानं जीवघेणे अपघात, तर कधी उंच इमारतींच्या छतावर भयंकर झालेला स्थानिक आणि परप्रांतीयांमधील लाट्या काठ्या, सळ्यांचा राडा आणि हाणामारी. आता L&T पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. L&T नागोठणे गृहनिर्माण प्रकल्पाची सुरक्षा यंत्रणा कमजोर झाली असून सुरक्षा रक्षकाच्याच साथीनं करोडोंच्या चोरीसाठी अनेक चोर एकवटले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सदर गुन्ह्याचा नागोठणे पोलीस ठाण्यात कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी नागोठणे पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर चोरीच्या गुन्ह्यातील 15 आरोपींना अटक करण्यात आली. तर याच गुन्ह्यातील अजूनही काही आरोपी तुरी देऊन पसार झाल्याची माहिती मिळते. विशेष म्हणजे या गुन्ह्यात L&Tचा सुरक्षा रक्षकच गुन्ह्याचा मास्टरमाइंड असल्याचं उघड झालंय. अंकुश वाघमारे असे सुरक्षा रक्षकाचे नाव असून तळे राखी तो पाणी चाखी असं म्हणतानाच कुंपणानं शेत खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कॉपरयुक्त काळ्या रंगाची वायर चोरट्यांनी मोठ्या चतुराईनं चोरून नेली. ऑल कंपाऊंड भिंतींच्या सोयीनुसार होल पाडून सुरक्षा रक्षकाच्या सहाय्यकाऱ्यांनीच त्यातून महागडी वायर ओढून चोरी केली आहे. या घटनेनंतर आता अशा प्रकारे संगनमतानं L&Tला धुपवणारे हात आतील किती आणि बाहेरील किती असा संशय व्यक्त होतोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लवेल येथील अतिरिक्त लोटे MIDCच्या जागेमध्ये आंतरराष्ट्रीय कोका कोला कंपनीच्या भूमिपूजनासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा निश्चित झाला असून 30 नोव्हेंबर रोजी ते लवेल या ठिकाणी कोका कोला कंपनीच्या भूमिपूजनासाठी येणार आहेत. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील असणार असून या कंपनीमुळे हजारो स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचं उद्योगमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय. 30 नोव्हेंबर रोजी लवेल येथील कोका कोला कंपनीच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्यानं त्या ठिकाणी कार्यक्रमाची जय्यत तयारी MIDC कडून सुरू आहे. अतिरिक्त लोटे MIDCच्या मिळालेल्या भूखंडावर साफसफाई करण्याचं काम तसेच मंडप टाकण्याचं काम सुरू असून त्याच ठिकाणी हेलिपॅड बनवण्याचं काम देखील सुरू आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर MIDC अधिकारी तसेच स्थानिक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक रत्नागिरी येथे घेतली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते कार्यक्रम स्थळाची पाहणी देखील करणार असल्याचं समजतंय. या कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी आणि नियोजन स्वतः उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे करणार आहेत. तर या कंपनीच्या येण्यामुळे परिसरात आर्थिक उन्नती आणि विकासाला चालना मिळणार असल्याचं स्थानिक रहिवासी आणि अजगणी गावचे ज्येष्ठ नागरिक हुसेन ठाकूर यांनी सांगितलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे MIDCच्या अतिरिक्त MIDC मध्ये सुरू होणारा कोका कोला प्रोजेक्ट हा विद्यमान सरकारचा नाही तर आमच्या सरकारच्या काळात मंजूर झालेला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे. हे जरी खरं असलं तरी भूमिपुत्रांवर कोणताही अन्याय न होता हा प्रकल्प झाला पाहिजे. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. जर स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होणार असेल तर आमचं समर्थन त्या स्थानिक भूमिपुत्रांसोबत राहील असं शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले. असं आहे की हा कोका कोला प्रकल्प जो आहे त्याचं उद्घाटन होणार असं मी ऐकतोय. सुरुवातीलाच या प्रकल्पाचं आम्ही स्वागत केलेलं आहे. आजही आम्ही स्वागत करतो. हा प्रकल्प यापूर्वीच म्हणजे विद्यमान सरकारच्या काळातला नाही तर हा आमच्या सरकारच्या काळातला मंजूर झालेला प्रकल्प आहे. त्याही वेळेला स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे
ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. सातत्यानं अशा प्रकारचे प्रकल्प येऊन जर स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होणार असेल तर आमचं समर्थन त्या स्थानिक भूमिपुत्रांनाच राहणार. भूमिहीन शेतकऱ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना आणि बिरसा मुंडा आदिवासी सबलीकरण योजनांचा लाभ घेण्यासाठी कोकणातील जमिनीचे रेडी रेकनर दर वाढवून मिळावेत आणि इतर मागण्यांसाठी भीमशक्तीचे गोपाळ तरंतळपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. भूमिहीन शेतमजुरांना एसटी आणि एनटी प्रवर्गांना घटनेने दिलेले न्याय हक्क मिळावे या मागणीसाठी संघटनेचे सरचिटणीस गोपाळ तरंतळपाळे यांनी महाडमधील चौदारतळे येथे ठिय्या आंदोलन सुरू केले. संविधान दिनाचं औचित्य साधून हे आंदोलन छेडण्यात आले. शासनानं रेडी रेकनरचे दर वाढवून दिले पाहिजेत अशी मागणी वारंवार करून देखील याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं तरंतळपाळे यांनी अखेर हे आंदोलन सुरू केलंय. शेतकरी लाभार्थी यांचा बैठा सत्याग्रह बेमुदत ठिय्या आंदोलन या ठिकाणी मी सुरू केलं आहे. आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय, शासन निर्णय दिनांक 14/2018 अन्वये प्रलंबित ऐच्छिक शेतकरी खरेदी प्रक्रिया व शेतकरी भूमिहीन शेतमजूर जमीन वाटप, त्याचप्रमाणे बिरसा मुंडा सबलीकरण स्वाभिमान योजना, महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दिनांक 28/7/2021 अन्वये प्रलंबित ऐच्छिक शेतकरी खरेदी प्रक्रिया आणि अनुसूचित जमाती भूमिहीन शेतमजूर लाभार्थ्यांना शेतजमीन वाटप असे दोन्ही प्रकरणे तालुकास्तरीय समिती आणि जिल्हाधिकारी समिती या दोन्ही समित्यांनी मंजूर केले आहेत. या कोकणामध्ये जमिनीचे दर खूप प्रमाणात महाग आहेत, परंतु रेडी रेकनर दुर्दैवाने कमी आहे. त्याचप्रमाणे बिरसा मुंडा सबलीकरण स्वाभिमान योजना ही DPDC जिल्हा नियोजन समितीकडे ठेवल्यामुळे याला जो फंड पाहिजे तो फंड पुरेसा नसल्यामुळे ही योजना राज्यस्तरीय करावी अशा 3 मागण्या आमच्या राज्य शासनाच्या दालनामध्ये प्रलंबित आहेत. सामाजिक न्याय खाते आणि आदिवासी विकास खाते या दोन्ही मंत्रालयामध्ये या दोन्ही कामाला त्यांनी मंजुरी द्यावी. जोपर्यंत ही मंजुरी मिळत नाही तोपर्यंत माझ्या नेतृत्वाखाली बैठा सत्याग्रह तीव्र आंदोलन केलं जाईल. स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून ज्याला संपूर्ण भारतात ओळखलं जातं त्या रत्नागिरी जिल्ह्याच्या शेजारील महाबळेश्वर तालुक्यातील भिलारमध्ये रानगव्यांनी शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणलं असून अनेक शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेतीचं नुकसान गव्यांनी केलंय. गोळेवाडी कासवण भागात जास्त नुकसान झालं असून या गव्यांचा बंदोबस्त वन खात्यानं करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर 2 दिवसांपूर्वीच बिबट्या भागात दिसून आल्यामुळं शेतकऱ्यांना रात्रीच्या शेत राखणीला जाता येत नसल्याचं सांगण्यात आलंय. यामुळे रानगव्यांचा बंदोबस्त करून झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतात. कासवण परिसरातील गव्यांनी आज रात्रीला 5-6 हजार स्ट्रॉबेरीचे नुकसान केले. त्यात 2-3 दिवसापूर्वी बिबट्याचा वावर असताना आम्ही स्ट्रॉबेरीची राखण कशी करायची ही वन विभागाने त्याची दखल घ्यावी आणि आमच्या शेतीला परिसराला तार कंपाऊंड करून द्यावे. आणि आजूबाजूला परिसरातील गव्हाची बी बरीचशी नुकसान केलेली आहे, तरी त्याची वन विभागाने काळजी दखल घ्यावी आणि आम्हाला त्याची लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी. तर प्रतिकूल हवामानापासून फळपिकांचे संरक्षण करण्यासाठी पीक विमा योजनेमध्ये काजू आणि आंब्यांचा समावेश केला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. या योजनेत आतापर्यंत 9,019 शेतकऱ्यांनी 5,280 हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग नोंदवला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले आहे. खेड तालुक्यातील युवतीचे बनावट अकाउंट तयार करून त्यावर फोटो व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी बेळगावमधून एका तरुणाला ताब्यात घेतलाय. प्रतीक तानाजी चौगुले असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक चौगुले हा फिर्यादी यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अज्ञात अकाउंटवरून रिक्वेस्ट पाठवून फिर्यादीजवळ जवळीक साधत होता. काही काळानं सदर इंस्टाग्राम अकाउंट बनावट असल्याचं लक्षात येताच त्यानं हे अकाउंट बंद केलं.
तसाच राग मनात धरून आरोपी चौगुले यानं फिर्यादी यांचा बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यांचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्या विरोधात भादवी कलम 354 ड 504 506 507 IT ॲक्ट 66 क 66 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे, पोलीस शिपाई अजय कडू, वैभव ओहळ यांनी केली आहे। तर विरार रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 6च्या बाजूने जाणाऱ्या केबल वायरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करण्यात आलं। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। तब्बल 13 वर्षांनी नारायण राणे आणि मंत्री दीपक केसरकर यांची भेट झाली आहे। यावेळी केसरकर आणि राणे यांनी कोट्या आणि हशा केल्याचं पाहायला मिळतंय। मी राणे साहेबांच्या मुंबईतील घरी यापूर्वी सुद्धा गेलो होतो, त्यामुळे तुमच्या मनात जे आहे तसं काही नाही, तर जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र येऊ असं सांगत केसरकरांनी दिलजमाईचा हात पुढे केला। तर वैयक्तिक वाद आम्ही कधीही केला नाही असं राणेंनी म्हटलंय। आम्ही मुंबईलाही समोर आलो, भेटलो, तर एकमेकाशी चांगले संबंध आहेत आणि ही मतभेद वगैरे नाही, तुम्ही दाखवा, आमचे कधी मतभेद नाहीत। त्यांनी सांगावं कधी आले भेटले कधी, असं नाही आहे। आणि बरं शेवटी जिल्ह्याचा हा प्रश्न विद्यार्थ्यांचा जे DED विद्यार्थ्यांचा आहे, तर त्यांना नोकरी मिळावी हे माझं एक इंटेन्शन आहे आणि म्हणून त्यांना बोलवलं। जो रत्नागिरीला निर्णय झाला तसा इथेही व्हावा आणि त्यांचा परमनंट जॉबचा आम्ही पुढे विचार राज्य लेवलला करू। राजकीय संघर्ष एखाद्या विषयावरून असेल, वैयक्तिक केसरकर राणे असा संघर्ष आम्ही कधी केला नाही। एखादं काम जिल्ह्यातलं होण्याच्या दृष्टीने आम्ही संघर्ष, वेगवेगळे पक्ष असल्यामुळे तो फक्त वैचारिक असेल, हात वारे शारीरिक नसेल। राजकीय चर्चेपेक्षा मी राणेसाहेबांचं दुसरं घर मुंबईला सुद्धा आहे। गणपतीला सुद्धा मी राणेसाहेबांच्याकडे गेलेलो होतो आणि त्याच्यामुळे तुमच्या जे मनामध्ये असतं तसं काही नाही। आम्ही दोघांनी पूर्वीच एकदा जाहीर केलेलं होतं, आपल्याला आठवत असेल की जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात आम्ही दोघं एकत्र काम करणार आणि त्यांच्याबद्दल जो आदर पूर्वी होता आजसुद्धा तसाच आदर आहे आणि त्याच्यामुळे केवळ भेट होत नसल्यामुळे काही गैरसमज होऊ नये। मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जाणून बुजून भांडण लावण्याचं काम सध्याचं राज्य सरकार करत आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं ही मूळ मागणी आहे। अशा पद्धतीनं सध्याचे राज्यकर्तेच एकमेकांच्या विरोधात शेड्यूल ठोकून उभे आहेत आणि महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप आणि सरकारकडून केला जात असल्याचा थेट आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे। खरं म्हणजे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जाणून बुजून भांडण लावण्याचं काम सध्याचे राज्यकर्ते करतायत असं आमचं स्वतःचं मत आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी सहित इतर ज्या ज्या समाजाला आरक्षण आहे त्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मूळ मागणी आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने आज सध्याचे राज्यकर्तेच एकमेकाच्या विरोधात शेड्यूल ठोकून जे उभे राहिलेले आहेत ते महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण अस्थिर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतोय। जे बाडगे झाले त्यांना अशा पद्धतीने आधार द्यायचा, आश्रय द्यायचं काम भाजपाचं चालूच झालेलं आहे। ते यापूर्वी सुद्धा ज्यांच्यावर ईडीच्या नोटिसा दिल्या आणि ज्यांनी शरणागती भाजपाची पत्करली, काटेगिरी पत्करली भाजपाची, त्यांच्यावरचे सगळे आरोप बाजूला ठेवायचे आणि त्यांना धुतल्या तांदळासारखे पुढे आणायच्या, अशा पद्धतीने भाजपचा तो डाव आहे। 4 डिसेंबरला नौसेना दिनाचं औचित्य साधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नौसेना दिनाच्या निमित्तानं मालवणच्या तारकर्ली बीच किनारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। यावर आता खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान येत असतील सिंधुदुर्गामध्ये तर त्यामध्ये काय त्याच्या विरुद्ध बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही। परंतु पंतप्रधान सिंधुदुर्गामध्ये येत असताना केवळ थातुरमातुर त्यांच्या नावावर जी थातुरमातुर कामं केली जातात, कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला जातोय आणि त्याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नेमकं सिंधुदुर्गाला काय घेऊन येणार आहेत, कोकणसाठी काय घेऊन येणार आहेत, या प्रश्नाचं उत्तर त्या दिवशी दिसेल। तर कोकण पदवीधर मतदारसंघातल्या मतदार नोंदणी संदर्भात आणि पदाधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव आणि नेते अभिजित पानसे सिंधुदुर्गात आले होते।
यावेळी मनसेच्या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। कोकण पदवीधर निवडणूक मनसे स्वबळावर लढवित असून यावेळी कोकणमधून विधान परिषद आमदार मनसेचा असेल असा दावा देखील अभिजित पानसे यांनी केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदाच मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर निवडणूक स्वबळावर लढते आहे। त्यामुळे या तयारीकरता मी स्वतः अभिजित पानसे, अविनाश जाधव, गजानन राणे आणि आमची सगळी टीम आज सिंधुदुर्गात आलेले। आम्ही सगळे जिल्हे करत आले, 5 जिल्हे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर ही नोंदणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे झालेली आहे, होत आहे, होणार आहे। 9 डिसेंबरपर्यंत हा दुसरा टप्पा जो आहे नोंदणीचा, त्या संदर्भात आमच्या या बैठकात आलेल्या आहेत। आणि तुम्ही आज सिंधुदुर्गात बघाल तर पूर्णपणे नवनियुक्त पदाधिकारी केलेले आहेत। धडाडीचे ते ही कामाला आजपासून त्या ऑलरेडी चालू झालेली आहे नोंदणी, लागतील असा विश्वास आहे। आणि पदवीधर निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना 100% विजयाची खात्री घेऊन लढतो आहे। कारण लोकसभा पहिले लागतील साधारणपणे एप्रिल मेला असं चित्र आहे, पदवीधर जून जुलैला लागतील, विधानसभा ऑक्टोबरच्या याच्यात लागतील। आमची लोकसभेची आणि विधानसभेची तयारी संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे निरीक्षक माननीय राजसाहेबांनी नेमलेले आहेत, ते जाऊन आलेले आहेत, आमच्या बैठका सुरू झालेल्या आहेत। 2024मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जे आत्तापर्यंत यश मिळालं त्याच्यापेक्षा दुपटीने जास्त यश 2024 आणि 2025मध्ये मिळेल, आमचा पूर्ण विश्वास आहे। रायगडमधील वडवली ग्रामपंचायत आणि मांजरोणे गणातील शिवसेना शिंदे गटाच्या सर्व विजयी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी आमदार भरत गोगावले आणि त्यांच्या पत्नी सुषमा गोगावले यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। सतत 3 वर्षे शिवसेनेची सत्ता आल्यानं या हॅट्रिकचे विजयोत्सव साजरा करण्यासाठी भरत गोगावले आणि त्यांच्या पत्नी सुषमा गोगावले यांच्यासह नवनिर्वाचित वडवली सरपंच मजहर डावरे तसेच सदस्य यांना देखील रथात बसवण्यात आलं होतं। ही विजय मिरवणूक वडवली गाव ते वडवली मोहल्ल्यात खालूबाजाच्या तालावर वाजत गाजत लेझिम भगवा फडकवत काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये कार्यकर्ते, युवा मंडळी, मुस्लिम महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान अचानक आमदार गोगावले यांनी लेझिमवर ठेका धरल्यानं मोठ्या प्रमाणात उपस्थित शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला। साखरोळ येथे कोकण स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आणि मुश्ताक दळवी यांच्या संकल्पनेतून KPL सीझन 2 आणि नव्यानं केलेल्या कोकण स्पोर्ट्स असोसिएशन खेळच्या मैदानाचा उद्घाटन समारंभ सामाजिक कार्यकर्ते अब्दुल गफूर परकार यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाला। या नवीन ग्राउंडमुळे कोकणी खेळाडूंना हक्काचं प्रोफेशनल ग्राउंड उपलब्ध होणार आहे, तर KPL मुळे स्थानिक खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला। लवकरच कोकण स्पोर्ट्स असोसिएशन खेळच्या माध्यमातून स्पोर्ट्स अकॅडमी देखील सुरू करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं क्रीडाप्रेमी आणि पत्रकार ताजमुल परकार, रहीम सहीबोले, शहाबुद्दीन परकार, रिजवान जसनाईक, रशीद परकार, अब्दुल रजाक मुकादम आणि इतर सदस्य उपस्थित होते। आजपासून KPL सीझन 2ची सुरुवात होते। यामध्ये 8 संघांनी भाग घेतलेला आहे। साखळी पद्धतीने या ठिकाणी सामने होणार आहेत। भरघोष असं बक्षीस त्याच्यासाठी लावलेलं आहे। पहिलं बक्षीस जे आहे ते 55,555 रुपये, दुसरं बक्षीस जे आहे ते 33,333 रुपये, त्याशिवाय मॅन ऑफ द सिरीज, फेअर प्ले अवॉर्ड, मॅन ऑफ द मॅचेस आणि मैदानाच्या बाहेर कोण झेल जर एखाद्याने घेतला खेळाडूने टोलावलेला चेंडूचा तर त्यालाही बक्षीस ठेवलेलं आहे। अशी अनेक बक्षिसं आहेत, बक्षिसांचा वर्षाव केलेला आहे खेळाडूंसाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी। आणि मी सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या क्रीडाप्रेमींना आव्हान करू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी यावं आणि चांगल्या खेळाचा आस्वाद घ्यावा आणि आमचे जे होतकरू खेळाडू आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहित करावं। आज या मैदानाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि आपण कोकणातील सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची संधी दिलेली आहे। इथे अकॅडमी आपल्याला उघडायची आहे। अकॅडमी उघडल्यानंतर इथे जो येईल खेळण्याकरिता त्या सगळ्यांना इथे ॲडमिशन द्यायचं आहे आणि त्यांचे जे क्रीडा नैपुण्य आहे किंवा क्रीडा गुण आहेत ते क्रीडा गुणांना आपल्याला वाव द्यायचा आहे।
हा संस्थेचा या ठिकाणी खरा उद्देश आहे. एक महत्त्वाची बाब म्हणजे ट्रस्टनं थोड्या अवधीत एक मोठं काम केलं, मोठी गरुड झेप घेतली. ती म्हणजे दुबई येथे, शारजा येथे कोकणी वर्ल्ड कपचं आयोजन केलं. या कोकणी वर्ल्ड कपमध्ये जवळजवळ 16 संघांनी जगभरातून भाग घेतला होता. यामध्ये UKचे 2 संघ होते, कुवेतमधून 3 संघ आलेले होते, दुबईमधले 5 संघ होते, आपल्या भारतामधूनही काही संघ गेलेले होते, रायगडमधून संघ गेलेले होते आणि यशस्वीतेने या सगळ्या टुर्नामेंट त्या ठिकाणी पार पाडलेल्या होत्या. म्हणजे थोड्या अवधीमध्ये संस्थेनं हे खूप मोठं काम केलं होतं. यामध्ये जो सिंहाचा वाटा होता तो आमचे संस्थेचे अध्यक्ष श्री मुस्ताक दळवी यांचा. त्यांची कल्पकता, त्यांचे व्हिजन या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे. खेड तालुक्यातील असगणी मेटे गावातील शमसुद्दीन बोट यांच्या 2 मुली डॉक्टर झाल्यात. त्यामध्ये डॉक्टर अफरीन शमसुद्दीन बोट ही MD झाली आहे, तर डॉक्टर तस्लिमा शमसुद्दीन बोट ही फिजिओथेरपिस्ट झाली आहे. यांनी खूप मेहनत घेऊन डॉक्टर होऊन आज समाजात आदर्श निर्माण केलाय, म्हणून गावच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर इशाक खतीब, डॉक्टर समीर दळवी, डॉक्टर अनिल शिगवण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आपल्याला शिकणं हे गरजेचं का आहे, तर स्वतःचं जे प्रोग्रेस होत आहे त्याच्यासोबतही आपल्या आसपासची लोकं आणि आपल्या सोसायटीला आपल्याला पुढे न्यायला हवं. हा मेसेज खरं तर आजच्या प्रोग्राममधून आम्हाला पाठवायचं होतं. आणि मेडिसिन या फील्डमध्ये माझा प्रोग्रेस होणं हे महत्त्वाचं त्यामुळे आहे, कारण माझ्यासोबत मी बाकीच्यांचं पण काही भलं करू शकेन किंवा त्यांच्यासाठी काही करू शकेन असा प्रयत्न नेहमीच राहिला आहे. आणि मी प्रयत्न करेन की जे सुरुवातीपासून विचार आहे आमचा की आमच्यासोबत आपलं सोसायटी आणि आपला समाज पण पुढे जावा किंवा माझ्यामुळे त्यांना काहीतरी मदत मिळावी त्याचा प्रयत्न. नमस्कार. आज आम्ही एक प्रोग्रामसाठी इथं आम्ही गोळा झालो होतो. आमच्या कोच साहेब आहेत, त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलेलं होतं की त्यांच्या गावामध्ये 2 त्यांच्या घरातल्या त्यांच्या पत्न्या ते उच्च शिक्षण घेऊन इथं आल्या होत्या. त्यांचा सत्कार समारंभ आपण पार पाडलेला आहे. आणि त्यांची एक मुलगी जी आहे तिने MD केलेलं आहे आणि एका मुलीने फिजिओथेरपीचा कोर्स केलेला आहे. आमच्या समाजामध्ये अशा प्रकारच्या ज्या मुलींचं शिक्षण जे आहे ते खूप कमी स्वरूपात बघायला मिळतं. आज त्यांनी हे शिक्षण घेऊन ह्या एक छोट्याशा गावाला एक मोठं एक आनंद त्यांनी प्राप्त करून दिलेला आहे. बोट आणि बोट परिवाराचं अभिनंदन करतो. आणि त्यांच्या ज्या पत्न्या, एक जी MD पॅथॉलॉजी झालेली आहे आणि दुसरी फिजिओथेरपी झालेली आहे, त्यांना दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अभिनंदन करतो. आणि आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही सगळे जिथे पाहुणे जिथे बोलून आलेलो आहोत त्यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही बोट परिवाराला आणि या पूर्ण गावाला शुभेच्छा देतो. किल्ले प्रतापगडावर भवानी मातेच्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक असा दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची आरास करून त्यावर तब्बल 5000 दिवे लावून हा दीपोत्सव साजरा करण्यात आलाय. नेपाळच्या गंडकीमध्ये सापडणाऱ्या शाळीग्राम दगडापासून या प्रतापगडावरील भवानी मातेची मूर्ती बनवण्यात आली आहे. मुंबईतील डोंगरी येथील हाजी पीर सय्यद अब्दुल रेहमान शाह यांच्या 109व्या उरूस निमित्त सलामीसाठी येणाऱ्या भक्तांसाठी वायखान फाउंडेशन आणि शिवसेना शाखा क्रमांक 332च्या वतीनं मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध आजारांवरील 1500 लोकांना तपासून मोफत औषधांचं वाटप करण्यात आलंय. या शिबिराला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र लकेश्रे, राजेश्वर जोगू इत्यादींसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्यात. तर डॉक्टर इम्रान खान, डॉक्टर कीर्ती पतंगे, डॉक्टर सोएब कडू, डॉक्टर शमीम कडू इत्यादींनी मोफत तपासणी करून औषधं दिली आहेत. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वायखान फाउंडेशनचे अखिल सिद्दीकी, शकील सिद्दीकी, सलमान अब्दुल कादिर, साजिद आग्रा, फिरोज अली शेख, सुफिया चोखडवाला, साजिद जुलेखा, भरत खान, विनाज बतीवाला आणि मुमताज शेख इतरांनी अहोरात्र मेहनत केली.
याच्या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.